नमस्कार. आज फादर्स डे या निमित्ताने मी माझ्या वडिलांसाठी एक छोटीशी कविता लिहिली आहे आणि माझ्या कवितेचं नाव आहे माझा बाबा. बाबा, तू खूप प्रेमळ होतास आणि आमचा चांगला एक मित्र होतास. कधी न थकणारा, कधी न थांबणारा, फक्त घरासाठी झिजणारा असा तू होतास. आम्हाला दिलं उत्तम शिक्षण, आम्हाला दिलं उत्तम शिक्षण. तुझ्या कष्टांना मोल नाही, तुझ्या घामातून उभं राहिलं आमचं जग. त्याचे उपकार आम्ही कधी विसरणार नाही. तुझ्यामुळे आम्ही स्वावलंबी झालो, तुझ्यामुळे आम्ही स्वावलंबी झालो. बघता बघता स्वतःच्या पायावर उभे राहिलो. आता वेळ होती तुला विश्रांती द्यायची, आता वेळ होती तुला विश्रांती द्यायची. तुझ्यासोबत निवांत एक एक क्षण जगायची. हसत खिदळत जग फिरायचं होतं, हसत खिदळत जग फिरायचं होतं. प्रत्येक स्वप्न तुझ्यासोबत जगायचं होतं. पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं, पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. आमच्यापासून तुला दूर न्यायचंच होतं. 10 वर्ष झाली तुझ्या जाण्याला, 10 वर्ष झाली तुझ्या जाण्याला. पण आठवण अजूनही आहे मनाला. इच्छा होती तू जवळ असावा, इच्छा होती तू जवळ असावा. माझ्या लग्नात तरी उपस्थित असावा. माझ्या डोळ्यात पाणी आलं, माझ्या डोळ्यात पाणी आलं. तुझं रिकामं स्थान खूप खायला आलं. पण तुझा आशीर्वाद होता म्हणून, पण तुझा आशीर्वाद होता म्हणून एक छान जोडीदार आणि सुंदर कुटुंब मला मिळालं. बाबा, तू गेलास पण मनात कायम आहेस. बाबा, तू गेलास पण मनात कायम आहेस. तुझा प्रेमरूपी हात आमच्या मस्तकी आहे. जिथे असशील तिथे देव तुला सुखात ठेवो, जिथे असशील तिथे देव तुला सुखात ठेवो. आणि तुझा आशीर्वाद नेहमी आमच्या पाठी राहो. आणि शेवटी एकच सांगते तुला, आय मिस यू बाबा, आय मिस यू. थँक यू.